आता मला हे सांगा, की आम्हाला बऱ्याचदा पेशंट्स म्हणतात, की "मॅडम मला पाईल्सचा त्रास आहे, मग मी नॉर्मल डिलिव्हरी करू शकते का?" ॲज अ गायनेकोलॉजिस्ट मी त्यांना कितीही कन्विन्स केलं, की हो नॉर्मल डिलिव्हरीला हरकत नाही. तरीसुद्धा ॲज अ स्पेशलिस्ट तुमचं काय मत आहे याच्यावर? बऱ्याच जणांना हा प्रश्न पडतो, अगदी बरोबर आहे. त्यासाठी डिलिव्हरीच्या आधी तुमची बॉवेल ॲक्टिव्हिटी नॉर्मल असणं खूप गरजेचं आहे. कुठल्याच प्रकारचं कॉन्स्टिपेशन होता कामा नये, व्यक्ती डिहायड्रेटेड नसलं पाहिजे आणि एकदा कोलोरेक्टल सर्जनचं ओपिनियन घेतलेलं चांगलं राहील. कारण जसं मी आधी म्हटलं, की पाईल्सचे विविध ग्रेड असतात. एखाद्या व्यक्तीला जर एक्सटर्नल हिमोरॉइड्स म्हणजे पाईल्सची जे मास आहेत ते बाहेर आलेले असेल तर प्रेग्नन्सी आणि डिलिव्हरी दरम्यान त्रास होऊ शकतो. जर आधीच आपण त्याला ट्रीट केलेलं असेल तर ते डिलिव्हरीच्या दरम्यान फायदेशीर असतं. आणि ॲज अ गायनोकोलॉजिस्ट मी तुम्हाला फक्त एवढं सजेस्ट करेल, की जे सेकंड स्टेज ऑफ लेबर असतं ते जास्त प्रोलॉंग होता कामा नये. त्याला असिस्टेड डिलिव्हरीनी वगैरे ट्रीट केलेलं बेटर राहील.